मित्रहो नमस्कार. मी प्राध्यापक प्रल्हाद भोपे. आज आपण प्रसार माध्यमातील संधी त्यामध्ये आकाशवाणी, नभोवाणी या प्रसार माध्यमांच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रहो, रेडिओचा लहरीचा शोध लावून मार्कोनी या शास्त्रज्ञानं जगावर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत. रेडिओच्या शोधाने जग आनंदित आणि अचंबित झाले. दूरवर बोलत असलेल्या, गात असलेल्या माणसाचं आवाज घराघरामध्ये घुमू लागले आणि रेडिओच्या रूपाने लोकांना एक जीवाभावाचा सोबती मिळाला. पुढे जगभर रेडिओ केंद्रे सुरू होऊन घराघरात रेडिओची सन्मानाने स्थापना झाली. भारतात 23 जुलै 1927 रोजी मुंबई येथे पहिलं रेडिओ केंद्र सुरू झाले. त्यानंतर याचा व्याप जसजसा वाढत गेला तेव्हा केंद्र सरकारने नभोवाणी मंत्रालयाची निर्मिती केली आणि रेडिओ प्रसारणाला आकाशवाणी असे नाव देण्यात आले. नभोवाणी मंत्रालयाचे नाव पुढे माहिती व प्रसारण असे करण्यात आले. भारतात रेडिओ आल्यानंतर भारतीय जनजीवनात एक प्रकारे क्रांती घडून आली. बातम्या वाचण्यासाठी आधी पहाटे येणाऱ्या वर्तमानपत्राची वाट पाहावी लागत असे. आता आकाशवाणीमुळे घडलेल्या घटना लगेचच लोकांना समजू लागल्या. आकाशवाणी केवळ बातम्याच देत होती असे नाही, तर आकाशवाणीने ज्ञान, माहिती आणि मनोरंजन असे आपले ध्येय ठरविले. त्यानुसार आकाशवाणीवरून ज्ञान देणारे, माहितीपूर्ण आणि मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. भारतात रेडिओचे आगमन झाले होते, तरी रेडिओ सेट विकत घेणे हे सर्वसामान्य माणसाच्या त्या काळामध्ये आवाक्याबाहेर होते. त्यामुळे श्रीमंत वर्गालाच रेडिओची चैन परवडण्यासारखी सुरुवातीला होते. खेड्यात तर हा रेडिओ दुर्मिळ होता. असलाच तर एखाद्या सावकाराकडे किंवा एखाद्या जमीनदाराकडे तो रेडिओ असायचा. ज्याकडे रेडिओ असेल त्याच्याकडे लोक रेडिओ ऐकण्यासाठी गर्दी करत असत. त्या संदर्भानं दूरदर्शनचंही असे. पुढे सरकारने खेड्यापाड्यातल्या ग्रामपंचायतीला रेडिओ सेट पुरविण्याची एक योजना आखली आणि ग्रामपंचायत कार्यालयात मोठा एक करणा बसून मोठ्या आवाजात गावकऱ्यांना रेडिओ सुरुवातीला ऐकवला जाऊ लागला. सायंकाळी तर बातम्या, गाणी ऐकण्यासाठी ग्रामपंचायतीजवळ सारा गाव जमा व्हायचा. कालांतराने ट्रान्झिस्टर हे रेडिओचे नवे रूप बाजारामध्ये आले आणि तेव्हा रेडिओ सर्वसामान्याच्या आवाक्यात आलेला आपल्याला दिसतो. घराघरातून रेडिओचे सूर ऐकू येऊ लागले. आधीचा रेडिओ एकाच जागी बसून असायचा, पण ट्रान्झिस्टरमुळे मात्र तो कुठेही नेता येऊ लागला. अगदी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत तो पोहोचला. आज तर आपण बघतो की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते माध्यम आहे. पुढे दिवसेंदिवस रेडिओ प्रसारणाच्या तंत्रज्ञानात सुधारणा होत गेल्या. अलीकडे FM तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रेडिओ प्रसारणात परिवर्तन घडून आले. आधी रेडिओ प्रसारणात खरखर, घरघर सारखे अडथळे यायचे, कनेक्टिव्हिटी नसायची. MF तंत्रज्ञानामुळे प्रसारणातले हे दोष दूर होऊन श्रोत्यांना सुस्पष्ट, सुमधुर असे प्रसारण उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे रेडिओ ऐकण्यातला आनंद अधिक वाढला व या नव्या तंत्रज्ञानामुळे खिशात मावतील इतके लहान आकारातले रेडिओ रस्तोरस्ती मिळू लागले. आता तर प्रत्येक मोबाईल हँडसेटमध्ये रेडिओ ऐकण्याची सोय झालेली आहे. आकाशवाणीचा विस्तार कशा प्रकारे झाला तो बघूयात. अलीकडच्या काळात आकाशवाणीला स्वायत्तता देण्यासाठी भारत सरकारने एक कायदा केला. त्यानुसार आकाशवाणी आणि दूरदर्शनचे कार्य प्रसार भारती या स्वायत्त संस्थेमार्फत सुरू झालं. प्रसार भारती ही स्वायत्त संस्था अस्तित्वात आल्यामुळे आकाशवाणी प्रसारणाचा विस्तार अधिक वेगाने होऊ लागला. प्रसार भारतीने FM तंत्रज्ञानावर अधिक भर दिला. केवळ FM तंत्रज्ञानावर आधारित स्वतंत्र लहान आकाशवाणी केंद्रे देशभर सुरू करण्यात आली. काही ठिकाणी जिल्हा स्तरावर आकाशवाणी केंद्रे
सुरू झाली पूर्वी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, सांगली, औरंगाबाद, जळगाव अशी निवडकच आकाशवाणी केंद्रे कार्यरत होती. त्यानंतर नाशिक, धुळे, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर अशा जिल्ह्याच्या ठिकाणी FM तंत्रज्ञानावर आधारित LRS अर्थात लोकल रेडिओ स्टेशन सुरू झाले. सुरुवातीला औरंगाबाद परभणी केंद्र होतं. नंतर परभणी आणि औरंगाबाद ही आकाशवाणी केंद्र स्वतंत्ररित्या सुरू झाली. यानंतर प्रसार भारतीने खाजगी संस्थांना आणि व्यक्तींनाही खाजगी रेडिओ स्टेशन सुरू करायला परवानगी द्यायला सुरुवात केली. त्यानुसार आज अनेक रेडिओ स्टेशनचे आवाज घराघरा, रस्त्या रस्त्यावर, कारमधून दुमदुमताना आपण ऐकत आहोत. प्रसार भारतीच्या उदार धोरणामुळे रेडिओ प्रसारणाचं जाळं हे दिवसेंदिवस दाट होत चाललेले आपण बघतो आहोत. प्रसार भारतीने एक प्रकारे या रेडिओ केंद्रामध्ये स्पर्धाच लावली आहे असे आपल्याला म्हणता येतं. मित्रहो, इतर माध्यमांप्रमाणेच आकाशवाणी हे जे माध्यम आहे त्याच्या ध्येयापासून आजही दूर झालेलं नाही आहे. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन, जाहिरात यासाठी वाहिलेलं आणि अत्यंत महत्त्वाचं असं हे प्रसार माध्यम आहे. सहज उपलब्ध होणारं आणि निरक्षर माणसालाही हे श्राव्य असल्यामुळं निरक्षर माणसालाही सोप्या भाषेमध्ये, बोलीभाषेमध्ये सर्व माहिती देणारं ते माध्यम आहे हे आपल्या लक्षात येतं. आकाशवाणीचं कार्य हे 4 प्रकारे चालतं: ज्ञान देणं, माहिती देणे, मनोरंजन करणं आणि जाहिरात प्रसारण. आता आपल्याला एका एका घटकाचा या अनुषंगाने विचार करायचा आहे. प्रथमतः पाहू ज्ञान देणे. आकाशवाणी ज्ञानदानाचे कार्य करते हे निर्विवाद सत्य आहे. आकाशवाणीने आपल्या श्रोत्यांशी एक प्रकारे भावनिक नाते निर्माण केलेले आहे आणि यातूनच आकाशवाणीने श्रोत्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. विश्वासार्हता जी म्हणतो आपण ती खूप महत्त्वाची आहे आणि ती आकाशवाणीनं प्राप्त केलेली आपणास दिसते. श्रोतेही डोळे झाकून रेडिओवर विश्वास ठेवतात. रेडिओने श्रोत्यांचा कधीही विश्वासघात केलेला नाही. आपला श्रोता अधिकाधिक ज्ञानी व्हावा, अंधश्रद्धेपासून दूर राहावा व त्याचे सर्वसामान्य ज्ञान वाढावे, त्याने जाणकार व्हावे, त्याचे व्यक्तिमत्व घडावे, या सर्व दृष्टीने आकाशवाणीने सतत कार्यक्रमाची आखणी करून प्रभावी प्रसारण केलेले आपण पाहतो आहोत. त्यामुळे रेडिओवरून आलेली माहिती अधिकृतच असली पाहिजे ही श्रोत्यांची धारणा झाली. त्यामुळे चर्चा करताना लोक सहज बोलून जातात, अहो आम्ही हे रेडिओवरून ऐकलं. आकाशवाणीवरून अप्रत्यक्षपणे तर ज्ञान दिले जातेच, पण काही कार्यक्रम जाणीवपूर्वक ज्ञानदानासाठी तयार केले जातात. आरोग्यविषयक ज्ञानाच्या प्रसारणामुळे समाज आरोग्य संपन्न व सुदृढ होण्यास मदत व्हायला लागली. आपल्या भारतीय समाजात आरोग्यविषयक अनेक अंधश्रद्धा, गैरसमजुती पसरलेल्या आहेत. त्यावर आकाशवाणी नेहमीच आघात करीत आलेली आपणास दिसते. आकाशवाणीवरून शैक्षणिक कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातं. पूर्वी महाराष्ट्रात इयत्ता 4थी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक कार्यक्रम मनोरंजन पद्धतीने प्रसारित केले जात. प्रौढ शिक्षणासाठी आधीपासून सर्वच केंद्रावर कार्यक्रम प्रसारित केले जातात. महाराष्ट्रात हे कार्यक्रम लोकजागर या शीर्षकाने प्रसारित होतात. मुले, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यासाठीही ज्ञानवर्धक कार्यक्रम प्रसारित होतात. म्हणून ज्ञानाचा प्रसार करणं, प्रचार करणं हे एक महत्त्वाचं ध्येय बाळगून आकाशवाणी आपलं काम करताना आजही आपल्याला दिसते. शासनाच्या योजना असतील, काही आवाहन करायचे असतील तर हे सुद्धा आकाशवाणी रेडिओवरूनच केलं जातं. त्यानंतर दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे माहितीचा प्रसार आणि प्रचार करणं. रेडिओ आल्यापासून जगासाठी खऱ्या अर्थाने माहितीचा खजाना खुला झाला. जगभरात वाढलेली संशोधनाची, शोधाची माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत रेडिओमुळं पोहोचू लागली. भारतासारख्या अविकसित देशामध्ये तर ज्या ठिकाणी रस्ते, रोड गेलेले नाहीत अशा दुर्गम भागापर्यंत मात्र रेडिओ जाऊन पोहोचला आणि त्या माध्यमातून दरीकुरणामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये अशा दुर्गम भागात रेडिओ गेल्यामुळं शासनाच्या सगळ्या योजना ह्या त्या रेडिओमुळं
कळायला लागल्या आणि ज्ञानाची माहितीचं प्रसारण व्हायला लागलं. राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, साहित्य अशा सर्वच क्षेत्रातील माहिती आकाशवाणीवरून वेगवेगळ्या रूपात प्रसारित होऊ लागली. माहिती आणि ताज्या घडामोडीसाठी जगभरातील रेडिओ केंद्रांनी आपापल्या भाषांमध्ये वार्तापत्रे सुरू केली. आपण बघतो आज प्रादेशिक भाषा, राष्ट्रीय भाषा आणि सर्वच भाषांमध्ये वार्तापत्र ही प्रसारित होत असतात. भारतातही आकाशवाणी सर्व भारतीय भाषांमध्ये बातम्या देण्याचे काम अविरतपणे करताना आपणास दिसते आहे. राज्य स्तरावरील, जिल्हा स्तरावरील आकाशवाणी केंद्रे आपल्या क्षेत्रातील भाषांमध्ये बातम्या प्रसारित करताना आज दिसत आहेत. महाराष्ट्रात मुख्यतः मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद केंद्रावर बातम्याच्या प्रसारणासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सर्व भारतीय भाषांमधून बातम्या प्रसारित करण्याचा स्वतंत्र विभाग आहे. बातम्याच्या माध्यमातून जगभर घडणाऱ्या ताज्या घडामोडीची माहिती देण्यात येत असली तरी आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावर माहिती प्रसारणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात. ही माहिती नभोनाट्य, श्रुतिका, संवाद, भाषण, रूपक, आकाशवाणी, वृत्तांत अशा विविध कार्यक्रमातून मनोरंजक पद्धतीने सादर केली जाते. आकाशवाणीवरून प्रसारित होत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर व्हायला मदत होत आहे. तरुणांना व्यवसायाचे मार्गदर्शन मिळत आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान त्यातून शिकवले जात आहे. त्यांना वेगवेगळ्या बाजारपेठातील शेतमालाचे भाव कळत आहेत. तामिळनाडू आकाशवाणीवरून एकदा भाताच्या एका जातीची माहिती देण्यात आली आणि त्या माहितीनुसार तिकडच्या शेतकऱ्यांनी त्या जातीच्या भाताचे पीक घेतले आणि त्यांना भरघोस उत्पादन मिळाले. तेव्हा तिकडच्या शेतकऱ्यांनी त्या भाताच्या जातीचे नाव रेडिओ राईस असे उत्स्फूर्तपणे ठेवले. हे एक त्यासाठी उदाहरण. अशा पद्धतीनं अनेक कृषी संदर्भामधील, कृषी विद्यापीठातून जे काही नवनवीन संशोधन होतं, या संशोधनाच्या संदर्भातील जी माहिती आहे, तज्ज्ञ मार्गदर्शकांना बोलावून त्यांच्याकडून ते सर्वांना सांगितलं जातं. यामध्ये आकाशवाणी रेडिओ अग्रेसर आहे. तिसरं जे काम आहे ते मनोरंजन. मनोरंजनातून प्रबोधन व्हावं ही एक अपेक्षा आकाशवाणीने ठेवलेली आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात तर आकाशवाणीने अभूतपूर्व अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणारे तसे सर्वच कार्यक्रम हे मनोरंजक असतात. पण तरीही आकाशवाणीवरून मोठ्या प्रमाणात हिंदी चित्रपट संगीताच्या प्रसारणातून श्रोत्यांचे मनोरंजन होते. हिंदी चित्रपट संगीताबरोबरच आकाशवाणीवरून प्रादेशिक चित्रपट संगीत, नाट्यसंगीत, लोकसंगीत, भावगीते, भक्तिगीते, लोकगीते यांचे नियमितपणे प्रसारण करण्यात येते. एकेकाळी आपल्या शेजारच्या श्रीलंका देशातील रेडिओ सिलोन या रेडिओ केंद्राने भारतात अफाट लोकप्रियता मिळवली होती. त्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला होता. असे असले तरी या केंद्रावरून प्रसारित होणारे बहुसंख्य कार्यक्रम भारतीय कलाकाराच्या मदतीने भारतातच निर्माण केले जात, त्यामुळे त्याचे केवळ प्रसारण रेडिओ सिलोनवरून होत असे. रेडिओ सिलोन हे व्यापारी तत्वावर चालणारे एक रेडिओ केंद्र होते. पुढे रेडिओ सिलोनचे श्रोते आपल्याकडे वळवण्यासाठी आकाशवाणीने विविध भारती हे स्वतंत्र केंद्र सुरू केले आणि खरोखरच सिलोन ऐकणारा श्रोता विविध भारती ऐकू लागला. विविध भारतीवरून मुख्यतः जुने नवे हिंदी चित्रपट संगीत आणि जुन्या नव्या हिंदी चित्रपटावरील आधारित कार्यक्रम प्रसारित केले जातात. आजही भारतभरात हे केंद्र म्हणजे विविध भारती हे केंद्र अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशा प्रकारचं आहे. विविध भारतीप्रमाणे आकाशवाणीच्या प्रादेशिक आणि स्थानिक आकाशवाणी केंद्रावरूनही श्रोत्यांसाठी भरगच्च मनोरंजनाची मेजवानी पेश केली जाते. प्रादेशिक चित्रपट संगीत, नाट्यसंगीत, भावगीते, भक्तिगीते, लावण्या, लोकगीते या स्वरूपाचे संगीत आकाशवाणीच्या केंद्रावरून प्रसारित केले जाते. नभोनाट्य, श्रुतिका, संवाद यातून मनोरंजनाचा हेतू साध्य केला जातो. हॅलो फरमाईश, फोन फरमाईश, आपकी पसंद, आपकी आवड, सबरम, उर्दू कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमातून श्रोत्यांच्या पसंतीची गाणी ऐकवली जातात. त्यामुळे श्रोत्यांनाही आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते.
अलीकडे अवतरलेल्या खाजगी रेडिओ वाहिन्यावरूनही मनोरंजक संगीत मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात आहे. या वाहिन्याकडे तरुण श्रोते मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होताना दिसतात. चौथं जे काम आहे आकाशवाणीचं ते म्हणजे जाहिरात प्रसारण करणं. सुरुवातीला भारतात आकाशवाणी केंद्रे सुरू करण्यात आली तेव्हा केवळ ज्ञान, माहिती, मनोरंजन एवढंच आकाशवाणीचं धोरण होतं. पण बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ध्येय वाक्यच आकाशवाणीने स्वीकारलेले असल्यामुळे या माध्यमाद्वारे सुद्धा अर्थार्जन व्हावं हा हेतू शासनाचा नव्हता, पण हे माध्यम जनसेवेला वाहिलेले होते. पुढे या माध्यमातून द्रव्य प्राप्ती साधली जावी असा विचार जोर पकडू लागला. म्हणून प्रायोगिक तत्वावर काही प्रमाणात जाहिरातीचे प्रसारण करण्यात येऊ लागले. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींना चांगला प्रतिसाद मिळत असे. हे लक्षात आल्यावर जाहिराती स्वीकारण्याचे प्रमाण वाढविण्यात आलं. आकाशवाणीवरून आपल्या मालाची जाहिरात केल्यामुळे व्यापाऱ्यांना, उद्योजकांना चांगला फायदा होऊ लागला. यामुळे आकाशवाणीकडे जाहिरातीचा एक मोठा ओघ सुरू झाला. म्हणून आकाशवाणीने या जाहिरातीच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी CSU म्हणजे सेंट्रल सेल्स युनिट आणि CBN म्हणजे कमर्शियल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस असे स्वतंत्र विभाग सुरू केले. या विभागामार्फत पद्धतशीरपणे महसूल संकलित रिव्हेन्यू जनरेट केला जाऊ लागला. भारतातल्या निरनिराळ्या आकाशवाणी केंद्रामार्फत आज सरकारला अब्जावधी रुपयाचा महसूल प्राप्त होतो. आकाशवाणीची कार्यपद्धती कशा प्रकारची आहे याविषयी विचार आपण करूयात. आकाशवाणी केंद्राचे दैनंदिन काम हे 3 स्तरावर चालते. त्यामध्ये कार्यक्रम विभाग, 2 अभियांत्रिकी विभाग आणि 3 प्रशासकीय विभाग. आता या तिन्ही विभागाची आपण सविस्तर माहिती पाहू. आकाशवाणी केंद्रात केंद्र संचालक म्हणजे स्टेशन डायरेक्टर हा कार्यक्रम विभागाचा प्रमुख असतो. केंद्र संचालकाला सहाय्य करण्यासाठी सहाय्यक केंद्र संचालक असतो. हे दोन्ही पदे श्रेणी वर्ग 1 या श्रेणीत येतात. यानंतर विविध विभाग सांभाळण्यासाठी कार्यक्रम अधिकारी म्हणजे प्रोग्राम ऑफिसर असतात. या पदासाठी प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह असेही नामाभिधान वापरतात. शेती विभागासाठी फार्म रेडिओ ऑफिसर असतो. आकाशवाणी केंद्रावर विविध कार्यक्रमाची निर्मिती करण्यासाठी भाषण विभाग, संगीत विभाग, बाल विभाग, महिला विभाग, शेती विभाग, शैक्षणिक कार्यक्रम विभाग यासारखे विभाग असतात. प्रत्येक विभागाचे काम केंद्र संचालक आणि सहाय्यक केंद्र संचालक यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम अधिकारी करत असतो. कार्यक्रम अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी निर्मिती सहाय्यक म्हणजे प्रोडक्शन असिस्टंट, संहिता लेखक स्क्रिप्ट रायटर, संपादकीय सहाय्य असिस्टंट एडिटर, कृषी सहाय्यक फॉर्म रेडिओ रिपोर्टर, निवेदक, अनाउन्सर, वादक, इन्स्ट्रुमेंटलिस्ट अशी पदे असतात. आकाशवाणीत कार्यक्रम विभाग हा सर्वात महत्त्वाचा विभाग असतो. या विभागाने निर्माण केलेल्या कार्यक्रमावर आकाशवाणीची लोकप्रियता अवलंबून असते. अलीकडच्या काळात तर आकाशवाणी केंद्रामध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे. अधिकाधिक श्रवणीय कार्यक्रम सादर करून श्रोत्यांना आपल्या केंद्राकडे वळवण्याचा प्रयत्न होत असतो. या स्पर्धेत आता FM तंत्रज्ञानावर चालणाऱ्या वाहिन्याही सामील झाल्या आहेत. त्यामुळे श्रोत्यांना आता रेडिओचे अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. म्हणून अधिकाधिक मनोरंजन, दर्जेदार कार्यक्रम निर्मितीसाठी कार्यक्रम विभाग सातत्यानं झटत असतो. कार्यक्रम विभागाकडून दर्जेदार लेखकांचा शोध घेतला जाऊन त्यांच्याकडून दर्जेदार कार्यक्रमाचे लिखाण करून घेतले जाते. आकाशवाणी माध्यमासाठी लेखन करणे ही एक स्वतंत्र कला आहे. म्हणून असे लेखक घडवण्यासाठी आकाशवाणीमार्फत आकाशवाणीसाठी लेखन कार्यशाळा आयोजित केल्या जातात. लेखकाकडून आलेल्या लेखनावर कार्यक्रम विभागात संस्कार केले जातात. नंतर योग्य तयारी करून घेतल्यावर ध्वनिमुद्रण केले जाते आणि ध्वनिमुद्रण करताना अनेक वेळा चुका होतात. अशा वेळी चुकलेली वाक्ये पुन्हा ध्वनिमुद्रित केली जातात. ध्वनिमुद्रण झाल्यावर त्याचे योग्य वेळेत बसेल अशा बेताने त्याचं संपादन केलं जातं. भाषण संवादापेक्षा नाटकाचे आणि संगीताचे ध्वनिमुद्रण अवघड असते. या ध्वनिमुद्रणासाठी आधी खूप तयारी करून घ्यावी लागते. अलीकडे ध्वनिमुद्रण क्षेत्रात येत असलेले नवीन तंत्रज्ञानामुळे व ध्वनिमुद्रण करणे सोपे आणि सोयीचं झालेलं आपण बघतो आहोत.
पुष्कळ वेळा कार्यक्रम विभागामार्फत बाह्य ध्वनिमुद्रण केले जाते. ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्याच्या मुलाखती घेणे, तिकडचे लोकसंगीत ध्वनिमुद्रित करणे, तिकडच्या समाजसेवकांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेणे, कुठे कुठे होत असलेल्या महत्त्वाच्या समारंभाचे वार्तांकन करणे यासाठी बाह्य मुद्रण आयोजित केले जाते. काही वेळा दूर कुठेतरी होत असलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष वर्णन प्रसारित करण्याचेही नियोजन कार्यक्रम विभागाला करावं लागतं. साहित्य संमेलने, कवी संमेलने, संगीत सभा, कुंभमेळ्यासारखे मोठमोठे उत्सव, क्रीडा स्पर्धा यांचेही प्रत्यक्ष प्रसारण कार्यक्रम लाईव्ह ब्रॉडकास्टिंग या विभागामार्फत केलं जातं. क्रिकेट किंवा आदी काही खेळाच्या महत्त्वाच्या खेळाचे प्रत्यक्ष प्रसारण रोचक पद्धतीने हे सादर आकाशवाणीला करावं लागतं. याच्यातला दुसरा जो विभाग आहे तो विभाग आहे अभियांत्रिकी विभाग. आकाशवाणीत कार्यक्रम विभागाइतकाच हा अभियांत्रिकी विभाग महत्त्वाचा आहे. सुस्पष्ट आणि विना व्यत्यय प्रसारण पुरवणे ही महत्त्वाची जबाबदारी अभियांत्रिकी विभागाला पार पाडावी लागते. या विभागातही कार्यक्रम विभागाप्रमाणेच विविध पदावर कर्मचारी काम करीत असतात. अभियांत्रिकी विभागात केंद्र अभियंता, स्टेशन इंजिनियर हे प्रमुख पद असते. त्याच्या खालोखाल सहाय्यक केंद्र अभियंता, असिस्टंट स्टेशन इंजिनियर हे पद असते. आणि याशिवाय अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे इंजिनिअरिंग असिस्टंट, तंत्रज्ञ, टेक्निशियन या पदावर कर्मचारी काम करीत असतात. आकाशवाणी प्रसारणासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रान्समीटरची, स्टुडिओची, टॉवरची देखभाल करणे हेही काम अभियांत्रिकी विभागालाच करावं लागतं. काही केंद्राच्या समूहासाठी बांधकाम विभाग म्हणजे सिव्हिल विंग कार्यरत असतो. या विभागामार्फत आकाशवाणीच्या इमारतीचे बांधकाम करणे तसेच दुरुस्ती, देखभाल करणे हे कामे अभियांत्रिकी विभागामार्फतच केली जातात. तिसरा जो विभाग आहे तो आहे प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभागात प्रशासन अधिकारी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, लेखापाल, अकाउंटंट, कारकून, क्लर्क या पदावरती कर्मचारी कामे करीत असतात. आणि आकाशवाणीच्या खर्चासाठी आलेल्या निधीचा सुयोग्य विनियोग करणे, कर्मचाऱ्याचे वेतन अदा करणे आणि त्यांच्या रजांचा, सुट्ट्यांचा हिशोब ठेवणे आदी कामे प्रशासकीय विभागामार्फत केली जातात. आकाशवाणीच्या सेवेची संधी. आकाशवाणीतील सेवेची संधी म्हणजे आकाशवाणीमध्ये समजा भाषिक कौशल्य जर आपल्याकडे असतील आणि उत्तम संवाद कौशल्य आपल्याकडे जर असतील तर निश्चितच एक करिअर म्हणून आपल्याला या क्षेत्राकडे बघता येतं. आणि या सेवेची संधी किंवा या आकाशवाणी या माध्यमामध्ये आपल्याला करिअर करावं लागतं. तिथं कोणत्या कोणत्या पदावर आपली नियुक्ती होऊ शकते त्या अनुषंगानं आपण चर्चा करूयात. की आकाशवाणीत अशी जी पदं आहेत मी जे आधी काही उल्लेख केला, कार्यक्रमाधिकारी, असिस्टंट, सहाय्यक वगैरे, तंत्रज्ञ, वादक, असिस्टंट, तर या सगळ्या पदावर आपल्याला काम करण्याची संधी मिळते. आपल्याला संधी तिथं उपलब्ध होऊ शकते. डायरेक्टर जनरल, महानिदेशक हा भारतातील सर्व आकाशवाणी केंद्राचा प्रमुख असतो. या पदावर सरळ नियुक्ती क्वचित होते. बहुतेक वेळा हे पद सेवा ज्येष्ठतेनुसार पद्धतीनेच भरण्यामध्ये येते. की हे सगळ्यात मोठं पद आहे महानिदेशक. उपमहानिदेशक म्हणजे डेप्युटी डायरेक्टर जनरल. काही राज्यांचा एक समूह केलेला असतो आणि या समूह प्रमुखाला उपमहानिदेशक म्हणतात. हे पद शक्यतोवर पदोन्नतीनंच म्हणजे त्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ज्येष्ठतेनुसार भरती होते, पदोन्नतीने भरण्यात येते. नंतर आहे केंद्र संचालक, स्टेशन डायरेक्टर. आकाशवाणी केंद्राच्या प्रमुखपदी केंद्र संचालक काम करीत असतो. केंद्र संचालक हे पद UPSC मार्फत भरलं जातं, पण शक्यतोवर हे पद पदोन्नतीने भरले जाते. नंतर सहाय्यक केंद्र संचालक, असिस्टंट स्टेशन डायरेक्टर हे पद UPSC कडून किंवा पदोन्नतीने भरले जाते. प्रोग्राम ऑफिसर म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह हे पदही UPSC कडून किंवा डिपार्टमेंटकडून भरले जाते. बहुतेक वेळा हे पद पदोन्नतीनेच भरलं जातं. प्रसारण अधिकारी, ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह हे पद स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरले जाते. या पदासाठी विविध वर्तमानपत्रातून जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. त्यानंतर प्रसारण अधिकारी हे पद स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरले जाते. हे झालंय. जाहिरात एजन्सी, आकाशवाणीसाठी जाहिरात एजन्सीचेही काम करणाऱ्यांची संधी
काम करण्याची संधी तरुणांना मिळते. या पदाशिवाय आकाशवाणीवर नैमित्तिक व प्रासंगिक करारावरील या सेवेसाठी स्वर चाचणी किंवा लेखी तोंडी परीक्षा घेतली जाते. निवड झालेल्या उमेदवाराचे एक पॅनल तयार केले जाते आणि नंतर जशी जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे पॅनलमधील उमेदवारांना करार पद्धतीने कामावर घेतलं जातं. या उमेदवारांना नैमित्तिक उद्घोषक, नैमित्तिक सहाय्यक म्हणतात. या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला असावा. वयोमर्यादा 30 वर्ष. याशिवाय युवावाणी विभागात 12वी उत्तीर्ण मुलांनाही नैमित्तिक पदावर घेतले जाते. आकाशवाणीत सेवेची संधी मिळण्यासाठी केवळ पदवीधारक उच्च शिक्षित असून भागत नाही. त्यासाठी विद्यार्थ्याच्या अंगी आकाशवाणीसाठी असणारे भाषिक कौशल्य, स्किल असणे आवश्यक आहे. याच कौशल्याच्या अभावी एखादा MA PhD झालेला उमेदवारही आकाशवाणीच्या परीक्षेत अयशस्वी होऊ शकतो. तर कौशल्य धारण केलेला साधा पदवीधरही या परीक्षेमध्ये यश मिळू शकतो. मित्रहो, या श्राव्य माध्यम असलेल्या आकाशवाणी या प्रसार माध्यमांसाठी व्यक्तीच्या अंगी कोणकोणती विशेष किंवा भाषिक कौशल्ये कोणती असायला पाहिजे याच्या संदर्भानं थोडीशी चर्चा करू. लेखन कौशल्य उत्तम असणाऱ्यांना या क्षेत्रामध्ये कार्य करता येतं. आकाशवाणीसाठी अनेक प्रकारचं लेखन हे करावं लागत असतं. आकाशवाणीवरून उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द लिहून काढावा लागतो. लेखनशैली साधी, सोपी, ओघवती असावी लागते. प्रत्यक्ष व्यवहारात बोलली जाणारी मराठी भाषाच आकाशवाणीसाठी अपेक्षित असते. म्हणजे बोली भाषा जी आहे ती इथे मुद्दामहून वापरावी लागत असते. जडजंबाल, क्लिष्ट, बोजड, अति अलंकृत भाषा आकाशवाणीला चालत नाही. शिवाय पुस्तकी शैलीतील ग्रांथिक वळणाची भाषासुद्धा इथे चालत नाही. असे झाले होते हे वाक्य आकाशवाणीसाठी लिहिताना असं झालं होतं असे लिहावे लागेल. तो माणूस आला तेव्हा मी तेथे हजर होतो हे वाक्य तो गृहस्थ आला तेव्हा मी तेथे उपस्थित होतो असे लिहून चालणार नाही. याशिवाय आकाशवाणीसाठी लेखन करताना व हे अव्यय टाळावे लागते. याचे कारण म्हणजे त्याचा होणारा अल्पसा उच्चार व ऐवजी आणि अव्यय वापरावे लागते. याशिवाय एकच वर्णन अनेक प्रकारे करण्याचे कौशल्य अंगी असावं लागतं. उदाहरणार्थ, हे आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे किंवा हे आकाशवाणीचे परभणी केंद्र आहे हे वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने देता आले पाहिजे. हेच वाक्य आपण खालील म्हणजे एका अशा पद्धतीनं उच्चारू शकतो. आकाशवाणी नांदेड. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. ही आहे परभणी आकाशवाणी. याशिवाय आकाशवाणीसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे लेखन करावे लागते. वेळोवेळी भाषण, संवाद, रूपक, आकाशवाणी वृत्तांत, नाटक यासाठी लेखन करावं लागतं. म्हणून आकाशवाणीच्या सेवेत येऊ इच्छिणाऱ्यांनी लेखन कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी भरपूर वाचन करावं लागेल. ते केलंच पाहिजे आणि आकाशवाणीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम जाणीवपूर्वक ऐकले पाहिजे, श्रवण ते केले पाहिजे. आकाशवाणीवरून शब्द कसे उच्चारले जातात याकडे लक्ष दिलं पाहिजे. आकाशवाणीवरून प्रसारित होणारं बातम्यापत्र आपण ऐकलं पाहिजे. तुम्ही लेखक, कवी, समीक्षक असाल तर तुमच्या या गुणाचा निश्चितच आकाशवाणीसाठी उपयोग होऊ शकतो. लेखन कौशल्य साध्य करण्यासाठी अभ्यासाबरोबर ध्यास असणे अत्यंत आवश्यक आहे. भाषण स्किल जे आहे ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आकाशवाणीसाठी भाषण कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगला आवाज असणं हे आकाशवाणीसाठी आवश्यक आहेच, पण केवळ आवाज चांगला असून चालत नाही, तर त्या आवाजाला विशिष्ट ढब देण्याची गरज असते. आकाशवाणीवर आवाज लावून बोलता आले पाहिजे. त्यासाठी गरज पडली तर आवाजावर मेहनत घेतली पाहिजे. जाणकाराकडून या संदर्भात मार्गदर्शन घेतले पाहिजे. प्रयत्न केले तर आवाजात सुधारणा होऊ शकते. भाषण कौशल्य साध्य करताना आवाजातील मुद्देसूद अस्खलित बोलण्यावर कटाक्षाने भर दिला जातो. आणि म्हणून संवाद कौशल्य, लेखन कौशल्य आणि संभाषण कौशल्य ही जर उत्तम रीतीनं तुमच्याकडं असतील तर निश्चितच आकाशवाणी या प्रसारमाध्यमामध्ये आपल्याला
सेवेची आणि तुमचं करिअरची एक संधी उपलब्ध होऊ शकते. आणि म्हणून मित्रहो, आकाशवाणी हे माध्यम श्राव्य माध्यम आहे. विशेषतः ते निरक्षर व्यक्तीलाही ऐकू येतं आणि म्हणून ते जनसामान्यापर्यंत आणि ग्रामीण भागापर्यंत लवकरात लवकर पोहोचलेलं आणि प्रसारित झालेलं आपल्याला म्हणून त्याच्याकडे बघता येतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आकाशवाणीनं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आपण हे जाणत आहात. कारण ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्माण करण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी बाहेर सिंगापूर वगैरे तिथून आकाशवाणीवरच घोषणा दिलेल्या होत्या. चलो दिल्ली असं म्हटलं होतं. आणि म्हणून भारतातील बाहेरच्या देशामध्ये विखुरलेल्या क्रांतिकारकांना एकत्रित बांधण्याचं काम सुद्धा आकाशवाणीने केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक जनसंपर्काचं अत्यंत प्रभावी आणि आजही 21व्या शतकामध्येही स्थान आणि अस्तित्व टिकून असणारं हे माध्यम आहे. वर्तमानपत्र किंवा इतर माध्यमं ही थोडीशी आपल्या ध्येयापासून जरी दूर गेलेली असली तरी आजही आकाशवाणी, नभोवाणी हे जे काही प्रसारण माध्यम आहे, तर हे माध्यम मात्र आपलं कार्य आणि आपलं कर्तव्य निष्ठेनं आणि तेवढ्याच जोमानं करताना दिसून येते. भाषा संवर्धनामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका आकाशवाणीनं बाळगलेली आणि केलेली आपल्याला दिसून येते. कारण आज जर बघितलं तर भारतामधल्या सगळ्याच आकाशवाणी केंद्राकडे एक मोठी लायब्ररी आहे. महान महान महापुरुषांची तत्कालीन त्या काळामध्ये केलेली भाषणं आहेत, मुलाखती आहेत आणि हे साहित्य संग्रही करून त्यांनी ठेवलेलं आहे, ध्वनिमुद्रित करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आज आधुनिक तंत्रज्ञानानं त्याच्यातही क्रांती घडून आलेली आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये ही जी काही आकाशवाणी केंद्रे आहेत ही वाढताना दिसतात. यामध्ये गाव एफ एम सारखी संकल्पना आणि गावागावामध्ये सुद्धा FM किंवा कॅम्पसमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं रेडिओ केंद्र सुरू करता येतात. ती काळाची गरज आहे, हे मला या निमित्तानं वाटतं. आणि म्हणून मित्रहो, आपण उत्तम लेखन, भाषण, संभाषण आणि भाषण ही कौशल्ये जर आत्मसात केली तर आकाशवाणीसारख्या माध्यमामध्ये आपल्याला सेवेची संधी आणि करिअर करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, हे मात्र निश्चित. धन्यवाद.